आणि अखेर आता एक्झिट पोल समोर आलेले आहेत। सर्व 29 महापालिकांसाठी मतदान पार पडलेले आहे आणि या महापालिकांमध्ये सत्ता कुणाची येणार याकडे सर्वांच्या नजर आहे। त्यातही मुंबई महापालिकेकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। मतमोजणी आधी एक्झिट पोलचे आकडे सुद्धा समोर आले आहेत। मुंबईमध्ये महायुती मुसंडी मारताना दिसते आणि ठाकरेंच्या हातून महापालिका निसटणार असा एक्झिट पोल अंदाज सांगतोय। पाहूयात एक्झिट पोलचा नेमका काय अंदाज आहे। मुंबई महापालिकेत कुणाची सत्ता हे आता अवघ्या काही तासात स्पष्ट होईल। पण एक्झिट पोलनुसार ठाकरे बंधूंना झटका बसताना दिसतोय आणि महायुतीची सत्ता येईल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे। ॲक्सेस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 131 ते 151 जागा, ठाकरे बंधूंना 58 ते 68 जागा, काँग्रेस वंचित आघाडीला 12 ते 16 जागा मिळण्याचा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आलाय। तर इतरांनाही 6 ते 12 जागा मिळतील असं ॲक्सेस माय इंडियाचा अंदाज आहे। तर जेडीएसच्या एक्झिट पोलमध्ये सुद्धा भाजप आणि महायुतीचीच सत्ता येईल असं भाकीत आहे। महायुतीला 127 ते 155 जागा मिळतील असा अंदाज आहे। ठाकरे बंधूंना 44 ते 64 जागा यामध्ये मिळतील असा अंदाज आहे। तर काँग्रेस वंचित आघाडीला 16 ते 25 जागा मिळतील असं जेडीएसच्या पोलच्या अंदाजात म्हटलंय। पक्षानुसार भाजप 87 ते 101 जागा, शिंदेची शिवसेना 40 ते 54 जागा, ठाकरेंची शिवसेना 44 ते 58 जागा आणि मनसेला 0 ते 6 जागा असा अंदाज आहे। शिवाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळणार नाही असा जेडीएसचा अंदाज आहे। तर काँग्रेस 16 ते 25 जागांवर आणि वंचितची एकही जागा येणार नाही असं एक्झिट पोलचं भाकीत आहे। भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा म्हणजे शिंदे साहेबांचा हा एक ऐतिहासिक विजय असेल, जो मुंबईकरांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हवाय। आता यांचं कसं माहीत आहे, हे अडचणीत आलं की महाराष्ट्र अडचणीत आला, हे अडचणीत आलं की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार। सगळे मुंबईतले नेते मराठी आहेत, मराठीच्या मुद्द्यासाठी आम्ही काम करतो, यांच्यापेक्षा दुपटी नाही। हे फक्त बोलत बसतात, हे सगळं मराठी माणूस बघतोय ना। हे मराठी माणसांच्या विषयी बोलायचं, परंतु ते स्वतःसाठी असतं, स्वतःच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी असतं, आपल्या नेतृत्वासाठी। हे मराठी माणसाला कळतं। निर्णय आमच्या बाजूने झालं तर त्याचं विश्लेषण वेगळं होईल, नाही झालं तर त्याची देखील करायची तयारी आमची राहिलीच पाहिजे। आणि तो विशेषतः त्याचं विश्लेषण करत असताना आत्मपरीक्षण करायची वेळ आली तरी देखील करू। आणि उद्या समजा मुंबईकरांनी कौल दिला आणि आमचा वापर झालाच तर आम्ही मुंबईसाठी काय करणार आहोत हे आम्ही दाखवण्याचं काम केलं, त्या धडाडकीने आम्ही काम करू। उद्या दुर्दैवाने विरोधी पक्षामध्ये जर ठेवण्याची भूमिका जर घेतली असेल तर करू। पुणे आणि पिंपरी चिंचवडचा सुद्धा एक्झिट पोल समोर आलाय। पॉलिटिकल रिसर्च अँड अनालिसिस ब्युरोच्या एक्झिट पोलनुसार पुण्यामध्ये भाजपची एकहाती सत्ता येताना दिसतेय। तर पुणे आणि पिंपरीमध्ये फडणवीस आणि अजित पवारांमध्ये स्पर्धा आहे। भाजप 93 जागा, अजित पवारांची राष्ट्रवादी 43 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 8 जागा, शिंदेची शिवसेना 6 जागा, तर ठाकरेंच्या शिवसेनेला 7 जागा आणि काँग्रेसला 8 जागा मिळतील असा अंदाज आहे। पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा भाजपच सर्वात मोठा पक्ष असून भाजपच्याच हाती महापालिका जाईल अशी आकडेवारी आहे। 128 जागांपैकी भाजप 64 जागा, अजित पवारांची राष्ट्रवादी 51 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 2 जागा, तर शिंदेची शिवसेना 9 आणि काँग्रेसला 1 तसंच मनसेलाही 1 जागेचा अंदाज आहे। ही आकडेवारी एक्झिट पोलची असली तरी प्रत्यक्ष आकडेवारी काही तासातच मतमोजणीतनं स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।